सुरेश जाधव हे नाव आलं की तिथे विरोधकांना एक एनर्जी भेटते. सगळ्यांनाच तसं वाटलं होतं की बाबा ही फक्त आरक्षण लागलंय म्हणून एक उमेदवार म्हणून उभं केलेलं. बाकी बघणार तर घरातला पुरुषच बघणार आणि स्वतःची ओळख तयार करण्याची त्यांनी मला संधी दिलेली आहे. आमचे जे मुख्य नेते आहेत त्यांचं एक म्हणणं आहे की टीकेला टीकेने उत्तर देऊ नका, तुमच्या कामाने उत्तर द्या. आणि त्याप्रमाणेच आम्ही टीकेला कधी टीकेने उत्तर द्यायचा प्रयत्नच केला नाही. कामाने उत्तर दिलं आम्ही त्यांना, एक नाही काही वेळा दिला. कारण माझा मुळात स्वभावच तसा होता. अच्छा. आधी जे म्हटले जाते की गुंडगिरीतनं आलेला वर्षी एकेकाळी तर आम्ही आयुक्तांवरती बाटली फेकून पण मारली होती. आता आमचं तर वय झालं, आता आम्ही 60च्या पुढे गेलोय. तर पुढे चालून आम्ही गेलो तरी एक वर्षानंतर सुरेश जाधव यांच्या पायात चप्पल असेल. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. ॲरिस्टॉटलने म्हटल्याप्रमाणे माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. त्याला समाजात वावरणं आणि राजकारणात सहभागी होणं हे कायमच आवडत आलेलं आहे. आज आपण अशाच राजकारणाच्या या प्रदेशात 3 दशकांहून अधिक वावरणाऱ्या एका दाम्पत्याला भेटणार आहोत. माझ्यासोबत आहेत सुरेश जाधव, ज्योत्स्ना जाधव. तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जे आपलं जे चॅनल आहे ते प्रतिक्रिया जाणून घेतात, त्याबद्दल आपले मी धन्यवाद. सुरेशजी, ही मुलाखत म्हणजे तुमचा प्रचार नाही. एक गोष्ट क्लिअर करतो, तुम्ही नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहात. त्याच्यामुळे अनेक तुमच्या विषयीच्या लोकांच्या मनात प्रश्न आहेत, तुमच्यावर काही आरोप आहेत. त्यांना उत्तरं देण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही इथे खुल्या मनानं तुमचे मतभेद आहेत किंवा मनभेद आहेत ते इथे व्यक्त करू शकता. सुरुवात मी तिथून करतो की 30 वर्षापूर्वी तुमची इमेज म्हणजे जायंट किलर होती. एका मातब्बर त्या अशा प्रतिस्पर्ध्याला तुम्ही 25 मतांनी हरवलं आणि जिंकून आलात. याची कोणाला कल्पनाही नव्हती. तर मागे वळून पाहताना ती घटना डोळ्यापुढनं जेव्हा जाते तर काय आठवतंय सध्या? नाही, पहिलं तर आपण जे बोललात की 25 मतांनी, मी 25 मताचा उल्लेख करून माझे जे बाकीचे मतदार आहे ज्यांनी मला विजय केला, मी त्यांचा अपमान करू शकत नाही. कारण जे की मला मतं भेटली त्या सर्वांनी मला निवडून दिल्या आणि त्या सर्वांच्या मतामुळे मी विजयी झालोय. एवढं मी आपल्यासमोर ते. नाही, पण तुम्हाला वाटलं होतं का की आपल्या राजकारणात काहीच ओळख नव्हती, नवीन अनुभव नव्हता, तरी देखील आपण विजयी होऊ असं वाटलं होतं का? नाही, माझं म्हणजे बोलायला गेलं तर आमच्या राजकीय क्षेत्रात माझं कामच नव्हतं. माझा एक वेगळाच याच्यामध्ये क्षेत्रामध्ये मी होतो. पण अचानक अशा गोष्टी काही घडल्या की मला या राजकारणात यावं लागलं. अच्छा. ते पण एखाद्याचा अहंकार वाढतो ना, बोलतात, तर त्याला संपवण्यासाठी एखादा माणसाला प्रकृती निवडून घेते. त्याचप्रमाणे मलाही या क्षेत्रामध्ये पब्लिकनी, माझी इच्छाच नव्हती, म्हणजे माझा हा क्षेत्रच नव्हता. पण अचानक शायद माझ्या याच्यामध्ये असेल, विधिलिखित असेल, त्या अनुषंगाने मी याच्यामध्ये. मग राजकारणाचा तुमचा लहानपणापासून काहीच संबंध नव्हता का? नाही, काहीच नाही. म्हणजे असं बोलायला गेलं तर राजकारणात संबंध होता असं मी सांगू शकत नाही. कारण आम्ही गोरेगावला राहायला होतो. त्या ठिकाणी आमचे रमेश प्रभू जे मारलेला त्यांचं कारखाना, म्हणजे चांगलं बिझनेस होता, त्या ठिकाणी माझे वडील त्या ठिकाणी त्यांचे ड्रायव्हर होते. आणि त्याच्यामधले जेव्हा इलेक्शन लागायचे आणि शिवसेनेचे असल्या कारणाने मी लहानपणी 10 वर्षाचं काय माझं वय असेल तर त्यांच्या प्रचारामध्ये मला ते घेऊन जायचे वडिलांबरोबर. आणि त्यामुळे मी हे सांगू शकत नाही की माझा ते राजकारणाशी काही संबंध नव्हता. करून म्हणजे निवडणुका तुम्ही लहानपणापासून जवळून पाहिले. पण नंतरच्या काळात परिस्थिती बदलली. 2002 मध्ये तुम्ही स्वतःची एक जनकल्याण आघाडी उभी केली आणि त्यातही विजय मिळवला. तर कुठलाही मोठा पक्ष नसताना देखील विजय मिळवणं, हा आत्मविश्वास तुम्हाला कुठून मिळाला? असं बोलायला गेलं, आत्मविश्वास बोलला की हा विषय येतो कामाचा. ज्या पद्धतीने मी माझ्या प्रभागामध्ये जो माझा वाढ होता त्या ठिकाणी मी जे कामं केली त्याचा अनुभव आणि ती प्रसिद्धी लोकांमध्ये, एक सुरेश जाधव एक काम करणारं व्यक्तिमत्व आहे.
अशी ओळख झाली. ओळख. आणि त्यामुळे प्रथमच पॅनल सिस्टम निघाली हो. आणि 3चा पॅनल ह्या पहिल्या सुरुवातीला निघाला. त्याच्यामधनं आम्ही आमच्या सहकाऱ्यांना घेऊन निवडणुका लढल्या आणि त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळून आम्ही चांगल्या मताने लोकांनी आम्हाला निवडून दिलं. त्यावेळेस मी 97मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि निवडून आलो. त्याच्यानंतर मला सत्तेबरोबर जायची मला जी संधी भेटली आणि त्या अनुषंगाने मला भरपूर काही कामं करण्यासाठी मला सत्ते असल्यामुळे लोकांची सेवा करण्याचा, लोकांची कामं करण्याची मला संधी भेटली. ज्योत्स्ना जाधव यांचं सुरेश जाधव यांच्या आयुष्यात आणि सोबतच राजकारणात येणं कसं झालं? शेवटी नशीब बोलतात आणि त्याचाच एक विधिलिखित असेल, त्या माध्यमातून ते माझ्या आयुष्यात आले. अच्छा. पण म्हणजे त्यांना राजकारणात आणण्याची वेळ का आली तुमच्यावर? असं झालं, राजकारणामध्ये ॲक्च्युली त्यांचा तो हे पण नव्हता, की क्षेत्रही नव्हतं त्यांचं. पण शेवटी राजकारणामध्ये कुठेतरी बोलतात ना, अगर तुम्हाला मोठी छलांग मारायची तर कुठेतरी मागं व्हावं लागतं. तर त्याचप्रमाणे पॅनल जे 4चा पॅनल झाला त्याच्यामध्ये ओबीसी, महिला राखीव झाले आणि जनरल होते. त्याच्यामध्ये माझे मित्रही होते, रमेश चव्हाणजी, जे चांगल्याच म्हणजे राजकारणामध्ये असल्यामुळे मी त्यांच्यासमोर उभा राहू शकत नव्हतो. कारण आमची मैत्री होती, ती मित्रता होती. त्यामुळे ओबीसी सीट असल्यामुळे मला त्यांना त्या क्षेत्रात उतरावं लागलं. ज्योत्स्नाजी, तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे का? तुम्हाला राजकारणात येण्याचं संधी कशी मिळाली? नाही, राजकारणाची पार्श्वभूमी नाही म्हणता येणार, पण माझे वडील वगैरे शिवसेनेत सक्रिय होते. माझी बहीण मोठी ती माझी महापौर होती, पहिली उल्हासनगर शहरातली पहिली महिला महापौर. महिला महापौर. पण तरी पण त्याचा माझ्याशी काही प्रश्न येत नाही. तिथे मी राजकारणाशी कनेक्ट असं होत नाही तिथे. पण आमच्या विभागामध्ये, आपल्या प्रभागामध्ये जेव्हा ओबीसी महिला आरक्षण लागलं त्यावेळी घरामध्ये मी माहेरची कुणबी असल्या कारणाने ओबीसीचं आहे आणि माझे त्याच्यामध्ये प्रवेश झाला राजकारणामध्ये. अच्छा. पण म्हणजे तुम्ही निवडून आल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेत कितीदा बोललात, कितीदा प्रश्न उचलले, कोणकोणत्या महिलांचे प्रश्न उचललेत, विभागाचे प्रश्न विचारले? मी पहिले महासभेमध्ये जेव्हा महानगरपालिकेचा मला कुठलाही राजकारणाचा अनुभव नसताना त्यावेळी पहिलाच महासभेमध्ये विषय होता आमचा रस्ता रुंदीकरणाचा. त्यावेळी मला यांनी माझे पती जे आहेत सुरेश जाधव यांनी मला सांगितलं होतं की कोणी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला महासभेमध्ये तर तिथे लक्ष न देता तुझा विषय, तुझा प्रश्न तिथे मांडायचे तुला. तरी पण मला थोडी भीती होती की आपल्याला काहीच अनुभव नसताना आपण हे बोलायचंय कसं, समोर आयुक्त असतील, विरोधक असतील. म्हणजे पहिली भीती तर मला तेच होती की मला कोणी थांबवलं तर मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. पण त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की कुठेही लक्ष न देता तुला आपला विषय, प्रश्न हा आयुक्तांसमोर मांडायचा आहे. आणि तो मी प्रयत्न केला होता आणि एक कॉन्फिडन्स, त्यामुळे त्या एका प्रश्नामुळे माझ्या मनामध्ये कॉन्फिडन्स पूर्ण आला की मी माझ्या विभागातले, माझ्या प्रभागातले विषय, तक्रारी, प्रश्न महासभेत मांडू शकते, वेळ पडली तर मांडूही शकते. क्या बात आहे. म्हणजे कोणकोणते प्रश्न आहे जे तुम्ही सोडवण्याचा म्हणजे इमाने इतबारे प्रयत्न केला? पहिला प्रश्न होता की माझ्या प्रभागातला सुभाष टेकडी हा जो विभाग आहे तिथे त्या टायमाला पाणी प्रश्न खूप मोठा होता. आणि त्यावेळी ते सुभाष टेकडीच्या महिला माझ्याकडे यायच्या तक्रार घेऊन की आमच्याकडे पाणी नाही. आणि त्यावेळी पण तुम्हाला सांगते की त्यांना मला उत्तर काय द्यायचं हे मला माहिती नव्हतं, कारण मला कसलाच अनुभव नव्हता. त्यावेळी पण मला एक महिला असल्या कारणाने पाणी टंचाई काय असते हे माहिती होतं. कारण एक दिवस जर पाणी नाही आलं तर माझी होणारी किंवा महिलांची जी धावपळ असते ती कशा तऱ्हेने असते ते एक महिला असल्या कारणाने मला माहिती होतं, चांगलं माहिती. त्यामुळे त्यांना त्यांचा जो त्रास होता तो मला कळत होता की किती त्रास होत असेल यांना. मग त्यावेळी महासभेमध्ये मी हा विषय घेतला होता प्रश्न म्हणून की सुभाष टेकडीचा पाणी प्रश्न. आणि त्यावेळी आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये IS लेवलचे निंबाळकर साहेब आयुक्त होते. ते खूप स्ट्रिक्ट होते, त्यामुळे त्यांना प्रश्न वगैरे केले तर ते जास्त सहजा लक्ष न द्यायचे नगरसेवक, की IS असल्या कारणाने ते हुशार असतात जास्त. पण ह्यावेळी आणि मी खुर्चीवर बसून त्यांना प्रश्न करत होते पण ते उत्तर नव्हते देत.
त्यावेळी मी जमिनीवर बसण्याचा हे केला होता, निर्धार केला अच्छा. होता की मला जमिनीवर महासभेत? बसायचं महासभेमध्ये. आणि जोपर्यंत आयुक्त मला उत्तर देणार नाही ह्या प्रश्नाचं तोपर्यंत मी उठणार नाही. आणि मी ते केलं होतं. मी जमिनीवर बसली होती महासभेमध्ये आणि तो निर्धार केला होता की जोपर्यंत आयुक्त साहेब मला ह्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही की सुभाष टेकडी ह्या परिसरामध्ये पाण्याचा का मोठा पाणी प्रश्न आहे. तर त्या टायमाला मग आयुक्तांनी ते उत्तर दिलं होतं आणि आम्ही सुभाष टेकडीचा तो पाणी प्रश्नाचा विषय तिथे संपलेला होता. सुरेशजी, ज्योत्स्नाजींचं तुमच्या सोबत राजकारणात येणं अडचणीचं ठरलंय का? कारण अनेक तुमच्यावर या संदर्भात आरोप होतात, प्रत्यारोप होतात, तुमच्या संबंधांवर बोललं जातं. तर हे सगळं तुमच्यासाठी अडचणीचं ठरतंय का? आता पण तुमच्या या अर्जावर हरकत घेतली गेली. ते टीका तर राजकारणामध्ये होत असतात, परंतु मला असं सांगायचं आहे की अगर अशा गोष्टी राजकारणामध्ये होत असताना आम्ही त्याकडे लक्ष कधी दिलं नाही. त्यामुळे नेहमी आम्ही कामामध्ये लक्ष दिलं. आज आम्हाला 5वी टर्म आमची झालेली आहे, आज आम्ही 6वी टर्म आम्ही करतो. तर काहीतरी आमच्यामध्ये लोकांनी बघितलं आहे आणि आमच्या कामावरती लोकांनी निवडून दिलेलं आहे आम्हाला. आणि असे काम करत असताना अशा तर टीका होतच असणार विरोधाकडनं. आमचे जे मुख्य नेते आहेत, तर आमचे पक्षप्रमुख म्हटलं तरी चालेल त्या गोष्टी, त्यांचं एक म्हणणं आहे, आम्हाला शिकवण आहे त्यांची की टीकेला टीकेने उत्तर देऊ नका, तुमच्या कामाने उत्तर द्या. आणि त्याप्रमाणेच आम्ही टीकेला कधी टीकेने उत्तर द्यायचा प्रयत्नच केला नाही. कामाने उत्तर दिलं आम्ही त्यांना, एक नाही काही वेळा दिलाय. त्यामुळे आम्ही 5वी टर्म एकूण आम्ही 6वी टर्म करण्यात तयार आहोत. अंबिका मंदिर जे असेल, अंबिका मित्र मंडळ असेल, तो तुमचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे जोपर्यंत मंदिर होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असा तुमचा प्रण होता. मंदिर पूर्ण झालंय का? तुमचा हा प्रण कधी पूर्ण होणार? नाही, मंदिरचं असं होतं की पाकिस्तानवरून जेव्हा लोक त्या ठिकाणी वास्तव्य करायला आली होती, त्यावेळेस जंगल होतं, मिलिटरी कॅम्प होता आणि त्याच्यामध्ये ते एक छोटं मंदिर त्या लोकांनी, गुजराती एक समाज होता, त्या लोकांनी तिथे मंदिर छोटं बनवलं होतं. अच्छा. जेव्हा आमचं मंडळ तिथे स्थापन झालं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून मी राजकारणात मला त्यांनी सपोर्ट केला होता. कॅन्डिडेट आपला त्यांनी मला म्हणून ते उभं केलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी निवडून आलो त्यानंतर त्या आमच्या जे मंडळाचे कार्यकर्ते होते, आमच्या विभागातले जे जुने लोक होते, त्यांनी बोलले, बघा हे तुम्ही आता निवडून आलात तर हे मंदिर आमचं जे छोटं आहे तर त्याला तुम्ही मोठं करायचा प्रयत्न करा. त्या माध्यमातून मग मी त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी पुष्कळ अडचणी निर्माण झाल्या आणि ते काम कुठेतरी थांबायच्या परिस्थितीवरती आलं होतं. तर त्यावेळेस मी निर्णय घेतला की हे मंदिर जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालायचे नाही. आणि त्याच माध्यमातून आमचे मित्र दिवंगत सुनील सुर्वे त्यांनी पण 5 वर्षानंतर तोच प्रण केला होता की मीही जोपर्यंत मंदिर बनत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही. तसा आमचा दोघांचाही तो संकल्प होता. आता तो मंदिरचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि आमचं म्हणजे त्या मंदिर बनवायच्या मागे आमचे लाडके खासदार साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला तिथे सभा मंडप करण्यासाठी मी त्यांच्याकडे निवेदन दिलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी आम्हाला तिथे निधी दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून तिथे गरीब लोकांना, गरजू लोकांना चांगल्याने म्हणजे लग्न असो या काही छोटे मोठे कार्यक्रम असतील, आमचं समाज असे असतील, त्यांच्यासाठी हा सभामंडपाचं काम आम्ही तिकडे चालू केलेलं आहे आणि पुढे चालून वरती आम्ही लोकवर्गणीमधनं त्या ठिकाणी मंदिर बनवायचं काम आमचं होईल. एखाद्या वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल. 1 वर्षानंतर सुरेश जाधव यांच्या पायात चप्पल असेल? हो, साहजिकच. एवढं 25-27 वर्षे मी त्या मंदिरासाठी बनवण्याकरता लोकांच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी हा वेळ दिला आहे. तर साहजिकच आहे मंदिर झाल्यावरती चप्पल घालव. या मंदिराच्या व्यतिरिक्त असे कोणते मुख्य प्रश्न आहेत जे तुम्ही सोडवले तुमच्या प्रभागाचे? नाही, आमच्या प्रभागामध्ये एक मुद्दा, मी जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा मी निवडून आलो तर एक मुद्दा आमच्या
नेहमी माझ्या दिमागात होता की आम्ही आमचं जे दैवत आहे म्हणजे गणपती बाप्पा, त्याचं आम्ही पुढे श्रद्धेने आपण त्यांच्या 10 दिवसाचं आपण त्यांची पूजापाठ वगैरे करतो आणि त्यांच्या पूजापाठ झाल्यानंतर आम्ही त्यांचं जे विसर्जन करत होतो ते आपल्या उल्हास नदीच्या स्टेशनच्या बाजूला जे नदीनं म्हणतात येणार नाही, बरोबर. तो नाळा म्हटलं तरी आपल्याला हरकत नाही. त्याच्यामध्ये आपण सगळे लोक म्हणजे आमच्या शहरातले जे 3 नंबरचे असो या 4 नंबरचे असो हे त्या ठिकाणी येऊन गणपती विसर्जन करत होतो. बरोबर. तर हे आम्ही डोळ्यानं बघायचो. तो ठाणे जिल्ह्यातला पहिला घाट आहे ना? हो, कारण आमच्या मंडळाने जेव्हा आम्ही बघितलं जे असं या पद्धतीने गणपतीचे विसर्जन होते, ती विटंबनाच होत होती. त्याला आम्ही विसर्जन बोलू शकत नाही. ते आम्ही गणपतीची विटंबनाच करत होतो. पण पर्याय नव्हता. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होत होत्या. आमच्या मंडळाने आणि आम्ही त्या विषयाकडे फार बारकाईने लक्ष दिलं. अच्छा. आणि एक संकल्पना केली की ह्या ठिकाणी एक कृत्रिम तलाव आपण बनवणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून पहिल्यांदाच 2003 सालामध्ये आमच्या मंडळाने स्वखर्चाने त्या ठिकाणी एक 30x60चा मोठा खड्डा केला. अच्छा. आणि त्याच्यामध्ये ताडपत्री जी असते ती टाकून त्याच्यामध्ये टँकरनी पाणी भरले. त्यावेळेस आमचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी होते, चांगलेच त्यांचं नाव होतं जवादे साहेब. तर त्यांना ही संकल्पना आम्ही सांगितली, साहेब आपली आम्हाला आवश्यकता फार लागणार आहे, कारण विषय पाणीचा आहे आणि आमच्या जे दैवत आहे गणपती बाप्पा त्यांचं जे आम्ही विटंबना करतो तर ती आम्हाला थांबवायची आहे कुठेतरी. अच्छा. तर त्यांनी त्यावेळेस त्यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं. म्हणजे जाधव तुम्ही जे काम करतात फार चांगलं करतात आणि ती तुमची जी संकल्पना आहे ती फार उत्तम आहे, त्यासाठी मी तुम्हाला सहकार्य पूर्ण करीन. याच्या व्यतिरिक्त कोणकोणती कामं केली? याच्या व्यतिरिक्त बोलत तर पहिल्यांदा म्हणजे त्याच्यानंतर आमचा गजानन नगरचा जो विषय होता रस्त्याचा, त्या ठिकाणी कित्येक नगरसेवक होऊन गेले त्यावेळेस, पण तिथे रस्ता नव्हता. एकविरा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज जे स्टेट आहे स्टेच्यू आहे त्या ठिकाणी गार्डन आहे, त्या ठिकाणी बोलायला गेलं तर तिथपर्यंत जो आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा प्रथमच रस्ता मी त्या ठिकाणी उभारला. आणि मेन म्हटलं गेलं तर पाणी हा विषय असा होता आमच्या प्रभागामध्ये पाण्याची एवढी टंचाई होती. मग तो आमचा गजानन नगर असो, सीताराम नगर असो, मद्रासीपाडा असो की आमचा अंबिका नगर असो, या ठिकाणी 25, 30, 40 टँकर डेली यायचे. हो ना? महानगरपालिकेच्या माध्यमातून. पण एक असा आला की आम्ही अधिकाऱ्यांबरोबर संघर्ष करून आम्ही संघर्षच बोलणार त्या गोष्टीला, त्यांच्याशी भांडून पाणी कशा पद्धतीने आणायचा त्या पद्धतीने माझ्या प्रभागामध्ये आजही पाण्याचा प्रॉब्लेम, सर्वीकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहेच, पण माझ्या प्रभागामध्ये जो मूळ माझा प्रभाग होता तिथे कमी 2017 पासून त्या ठिकाणी कमी पण नाही मी बोलू शकत, म्हणजे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लोकांना पाणी. आता तुम्ही म्हणाले की अधिकाऱ्यांशी भांडावं लागलं तुम्हाला अनेक प्रश्नांसाठी. महासभेच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही कितीदा बोललात, किती प्रश्न विचारले, तिथला वावर तुमचा कसा होता? महापालिकेच्या अगर आपण हे करायला गेलं ना, आम्ही सिनियर पण नगरसेवक होतो, पण मागेच बसायचो. अच्छा. माझ्याबरोबर माझे 3-4 सहकारी असायचे, तर आम्ही मागे बसून अधिकाऱ्यांशी म्हणजे प्रश्न वगैरे जे आमच्या प्रभागातले असतील ते आम्ही मांडत होतो. पण एक काळ असा आला की अधिकारी येतात आम्हाला विचारायचे, आमचा काही विषय तर नाही ना, म्हणजे एवढी दहशत, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी दहशत बोलू शकतो नाही, आमच्या वाड्यासाठी आम्ही ती दहशत निर्माण केली होती. कारण आम्हाला नेहमी वाटायचे की आमच्या वाड्यात आमची कामं व्हायला पाहिजे. बरोबर. जे आम्हाला प्रतिनिधी म्हणून त्यांनी पाठवलं आहे ते त्यांचे कामं सोडवण्यासाठी आम्हाला पाठवले, आणि त्या ठिकाणी गपचूप बसणं आणि ते समोर अधिकाऱ्यांचं ऐकणं, तर ते आम्हाला, कारण माझा मुळात स्वभावच तसा होता. अच्छा. आधी जे म्हटले जाते की गुंडगिरीतनं आलेला व्यक्ती, ते सभामध्ये होतं माझ्या ते. आणि त्या माध्यमातून मी महासभेमध्ये माझे प्रश्न मांडायचो
एकेकाळी तर आम्ही आयुक्तांवरती बाटली फेकून पण मारली होती. अच्छा. आमच्या वाड्याचा प्रश्न होता. आम्हाला म्हणजे त्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष देत नव्हते. वारंवार आम्ही पाणीचाच प्रश्न होता तो पण. पण होतात अशा घटना महासभेमध्ये गेल्यावरती. आता तुम्ही कबूल केलं की सुरुवातीच्या काळात तुमचा स्वभाव गुंडगिरीचा होता. आता ती इमेज बदलली आहे का? स्वभाव म्हणजे गुंडगिरीचा होता म्हणून असं मी म्हणू शकत नाही. ते माझ्या विरोधकांनी ते पेरल्या गेलं माझ्यामध्ये. अच्छा. आणि एक होता काळ असा की मी माझ्या परिस्थितीनुसार, मुळात माणूस गुंड नसतो, पण परिस्थिती त्याला ती निर्माण करते. तर मी माझ्या क्षेत्रामध्ये असताना म्हणजे लहानपणी, म्हणजे जेव्हा माझं करिअर चालू झालं, मी शाळा शिकलो वगैरे, 10वी पण माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर आमचे जे परिस्थिती ती फार हलाखीची होती. त्यामध्ये मी भरपूर काही श्रम केलेत. हो, श्रम केलेत. म्हणजे मी एवढं नाही, मी माझ्या जे स्टेशनचा विभाग आहे, माझा जो आमचा एरिया आहे, त्या ठिकाणी मी गाडीवरती, हातगाडीवरती फ्रूट पण विकले आहेत. अच्छा. हो. आणि आमचं पार्किंग होतं, आहे आजही आहे. त्यावेळेस जे सिंधी बांधव जे गोजे घेऊन यायचे ते मी माझ्या खांद्यावर जाऊन स्टेशनला सोडायचो. त्याच्यामुळे मला पण काही पैसे भेटायचे. हमालीचे पैसे. हो. आणि दुसरं परत स्टेशन आय विभाग असल्यामुळे त्या ठिकाणी मी हातगाडीवरती जे अंडेपावची जी गाडी असते तीही लावली आहे, रिक्षाही चालवली आहे. 2-3 वर्ष तर मी रिक्षाही चालवली. अशा प्रकारे क्षेत्रात मी पुढे पुढे असा वाढत गेलो. आणि नंतर मग काही मित्र भेटले, चांगले वाईट, त्यांच्या सांगते. तुमच्या आयुष्यातला असा टर्निंग पॉइंट कोण होता की त्यांनी तुम्हाला योग्य वेळी योग्य दिशा दाखवली ना, आज तुम्ही राजकारणात आहात? तुम्ही प्रश्न चांगला विचारला मला तुम्ही. कारण जे बोलतात ना, ज्यांना अगर आयुष्यामध्ये एखादा गुरु पाहिजेच, तर गुरु विना ते म्हण आहे की माणसाच्या जीवनाला क्रांती भेटत नाही किंवा माणसाच्या जीवनाचं परिवर्तन कसं माणूस घडवू शकतो. बरोबर. तर तो एक किस्सा आहे आमच्या इकडे. झालं काय, असं आमच्या प्रभागामध्ये ज्यावेळेस मी नवीनच, मला वाटते एखादा महिना झाला असेल निवडून आल्यावरती, तर विभागामध्ये पाणीची टंचाई भरपूर होती. आणि त्या माध्यमातून लोकांचं, म्हणजे मला म्हणजे त्या क्षेत्रातलं नॉलेज नसल्यामुळे टँकर कधी येतात, काय येतात, कशा प्रकारे पाणीचं वाल कुठे काय, आणि माझा विरोधक जुना असल्या कारणाने, त्यांचं 2 वेळा नगरसेवक वगैरे असल्या कारणाने त्यांचं त्या महानगरपालिकेमध्ये चांगलंच वर्चस्व होतं आणि दबावही होता. त्यामुळे कुठेतरी वाल बंद करणं, अधिकाऱ्यांना सांगून, काही त्यांचे जवळचे लोक असतील, मोर्चा आणून माझ्या ऑफिसवरती गोंधळ घालणं, तर आणि बोर्डावरती माझ्याविषयी काहीतरी लिहिणं, तर याचं मला फार चीड येतं. आणि मी माझा स्वभाव असल्यामुळे, मुळात माणसाचा स्वभाव जसं म्हटलं गेलं, माझं मागचं रेकॉर्ड, तर त्या माध्यमातून मी फार चिडायचो. किती दिवस असंच झालं, तुम्ही रागाने तो बोर्ड लिहिलेला होता, तो उचलला, मी अपक्ष होतो, पण तिथे शाखेचा शिवसेनेचा बोर्ड होता, तर त्याच्यावर तिथे मजकूर नेहमी लिहायचे. तो मी मग रागाने उचलला आणि जाऊन शाखेमध्ये ठेवून टाकला. त्याच्यावरती मग जे अपोजिशन माझे होते त्यांनी तिथे गोंधळ घातला माझ्या ऑफिस समोर, असं करून भांडण्याचा तो म्हणजे प्रसंग, तो भांडणापर्यंत आला. त्याच्यामध्ये तो मेहमान झाली, पोलीस आली, गाडी आली, जीप आली. आणि हे सगळं होत असताना आमच्या विभागातले प्रोफेसर यादव म्हणून, जे चंदीप कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होते, हा प्रकार त्यांनी जाता जाता बघितला. तर त्यांनी मला संध्याकाळी घरी बोलवलं. अच्छा. निरोप दिला, सुरेश को बुलाओ लो घर पे. मला निरोपाला मी घरी गेलो त्यांच्या. तो बोले वहाँ पे क्या चालू था, इतना जो आप कल जो वहाँ पे पूरा गंदी हंगामा था, हाँ, तो क्या के लिए था. तो मैं बोला, सर जी ऐसा बात है अंकल, मुझे परेशान किया जा रहा है और मैं कुछ भी बहाने से मेरे पे एलिगेशन लगाया जा रहा है, और तो उन लोग का थोड़ा मुँहमारी वहाँ पे हो गया. तो उन्होंने मला त्यांनी असं सांगितलं की तुम चाहते क्या हो. जो आपका विरोधक है, जिन्होंने आपका प्रचार किया कि आप गुंड हो,
बच्चे लोग के हाथ में तलवार दोगे क्या कलम दोगे, इस प्रकार जो प्रचार किया है, तो आप चाहते हो कि आपकी प्रतिमा जो है वैसी ऐसी वैसी रहे। होता ये राजकारण जो है, जो सीट है, जो राजनीति बोलते हैं, वो एक महबूबा की तरह होती है। जो उनकी सत्ता थी, जो उनका जो पद था, वो उसे आप छीन लिया कौन से, तो उनकी महबूबा थी वो, तो उसको छीन के लिया। तो आप क्या चाहते हो, तिलमलाए नहीं, शोर करे नहीं, अच्छा, वो तो करेंगे ना। लोगों को बताना चाहते हैं कि ये गुंडा आदमी है। जिस तरह आप वहां पे जो माहौल खड़ा किया, आपको लोगों ने प्रतिनिधित्व करने के लिए चुन के दिया। ये झगड़ा करना, लफड़ा करना, इसके लिए नहीं। आप अपनी प्रतिमा लोगों को बताओ कि मैं काम करने के लिए आया हूँ, झगड़ा करने के लिए नहीं। अपोजिशन है, आपको तो उसकाते रहेंगे, झगड़ा करो, नाम खराब करने का काम करेंगे। तो आपको एक ही काम करना है कि लोगों के सामने अपना छवि को सुधारना आहे. तेव्हापासून ते मी आजपर्यंत कोणी मला काही म्हणतं त्याचं मी आजपर्यंत कुणालाच उलटं उत्तर दिलं नाही. आज माझ्या ह्या 35 वर्षाच्या काळामध्ये मला कित्येक वेळा माझ्या मिसेसच्या दारात मला इलेक्शनच्या वेळेस, त्यावेळेस पण 2000 मध्ये 17 काही काही लिहिलं गेलं. नाना प्रकारने मला उस्कवण्याचा प्रयत्न केला. पण ते आमचे देवासारखे गुरु मला भेटले आणि त्यांच्या माध्यमातून माझं जे जीवन जे राजकारणात आहे मी आजपर्यंत टिकून आहे. आणि त्यामुळे आजही मला लोक मानतात. काम करणारा व्यक्ती आहे म्हणून मग त्याच्याकडे जोशना असो. आमचे माजी नगरसेवक प्रशांत जाधव होते, आमच्या मंडळाचे कार्यकर्ते होते, त्यांनाही मी संगती घेऊन गेलो. तर पब्लिकनी माझ्यावर विश्वास टाकून त्यांनाही निवडून दिलं होतं, तर जोशनालाही निवडून दिलं. एवढं म्हणजे लोकांचं माझ्यावरती एक विश्वास आहे की मी चांगला काम करू शकतो. जोशनाजी, विरोधकांकडनं जसा म्हणजे सुरेशजी यांच्यावर आरोप होतात किंवा टीका टिप्पणी होते, त्याचं लक्ष तुम्हाला पण व्हावं लागतं का? हो, साहजिकच आहे. कारण जोशना सुरेश जाधव हे नाव आलं की तिथे विरोधकांना एक एनर्जी भेटते. आणि जसं इलेक्शन लागतं, निवडणुका आल्या की समजूनच जायचं आम्ही त्यासाठी तयार असतो मानसिकरित्या. अच्छा. की आता आपल्याला ह्या गोष्टी फेस करायच्या आहेत. कारण विरोधक आणि मी या बाबतीत तुम्हाला सांगते की ज्यावेळी पहिल्यांदा मी निवडणुकीला उभी राहिली त्यावेळी विरोधकांनी खूप चांगलं काम केलं होतं. की ज्यांना जोशना सुरेश जाधव माहिती नव्हती, कारण मी एक सामान्य गृहिणी होती, माझा काही संबंध नव्हता. म्हणजे मी कुणाचं काम केलं वगैरे अशातली पण गोष्ट नव्हती. आणि मी राजकारणात आली होती आणि त्यावेळी विरोधकांनी माझ्याबद्दल प्रसिद्धीच म्हणता येईल, जी पूर्ण घराघरामध्ये हे केलेलं होतं की जोशना सुरेश जाधव, ज्यांना जोशना सुरेश जाधव माहिती नव्हती त्यांच्यापर्यंत त्या लोकांनी ती जी प्रसिद्धी त्यांना माहिती करून दिली की ही अशी जोशना सुरेश जाधव आहे. त्यामुळे माझी प्रसिद्धी करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल मी आपल्या माध्यमाच्याद्वारे त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद करते की त्यांनी. आणि मला असं वाटतं की आता इलेक्शन लागलेले आहेत, निवडणुका लागलेल्या आहेत, तर आताही त्यांचा हातभार तसंच असावा असं मला वाटतंय. आणि ही निवडणूक त्यांनी जिंकून द्यावी मला. तुमचा जो प्रभाग आहे तो उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळचा आहे, म्हणजे सगळी यातायात जी असते प्रवाशांची तिथून होते, त्याच्यावर फार मोठा भार आहे. तर त्या प्रभागाला अधिक सुशोभित सुंदर करण्यासाठी तुमच्या डोक्यात काय विजन काय आहे? आता बघा, मला त्या ठिकाणी मी राहणारा म्हणजे मुळात स्टेशन जवळचाच आहे आणि त्यामुळे मला तिथली परिस्थिती चांगल्या प्रकारे माहिती आहे. पण पूर्ण उल्हासनगर म्हणजे 4 ते 5 कॅम्प नंबर आहेत, तर सगळ्यांचे येणं जाण्याचा मार्ग तोच आहे. आणि रस्ता कमी असल्यामुळे, छोटा असल्यामुळे, तर त्याचं रुंदीकरण करणंही गरजेचं आहे आणि तिथलं डेव्हलपमेंट होण्याचंही गरजेचं आहे. कारण आज आम्हाला प्रश्न करतात लोक, आज तुम्ही एवढ्या वर्ष नगरसेवक आहात तर अजूनपर्यंत डेव्हलपमेंट का होत नाही? हा नेहमी आम्हाला ऐकावं लागतं, कारण आमचं ऑफिस आहे तिथे स्टेशन. बरोबर. आणि लोकांना एक विश्वास आहे सुरेश जाधव
काहीतरी करतील या शहरासाठी, स्टेशन परिसरासाठी, त्यांच्या माध्यमातून मी पुष्कळ वेळा की महासभेमध्ये पण मी मांडला या विषय की आमचं स्टेशन डेव्हलपमेंट व्हायला हवं. त्या माध्यमातून किती वेळा आम्ही पत्रव्यवहार केला. पण आपण समजू शकता की उल्हासनगर तुम्ही कल्याण अंबरनाथचा रस्ता तुम्ही बघितला असेल, त्या ठिकाणी जे डेव्हलपमेंट झालंय, मी डेव्हलपमेंट नाही म्हणू शकत त्या गोष्टीला, कारण लोकांची घरं तोडली, दुकानं तोडली. 50-50 वर्षापासून तिथे राहणारे लोक होती, बेघर झाली. त्यांचे रस्त्यावर आले, ते काही कुटुंब तर रस्त्यावर आले. त्यांना आता आजपर्यंत कुठच्याही प्रकारची जागा दिली नाहीये आणि परिस्थिती जैसे थी तैसीच आहे. त्या ठिकाणी तुम्ही पार्किंग बघा, रस्त्यावरती मोठमोठे गाड्या राहतात. पूर्ण व्यापारी लोकांनी जे कार पार्किंग वगैरे जे आहेत ते शोरूमवाले, त्यांनी पूर्ण रस्ता व्यापून घेतलेला आहे. हो हो हो. तर त्याच्याकडे महानगरपालिका लक्ष देत नाही. शायद काहीतरी असेल साठगाठ, मिलीजुली सरकार बोलतात त्याप्रमाणे ते चालत असेल. अशा परिस्थितीमध्ये आमच्या स्टेशनचा जो प्रभाग आहे, तो जो एरिया आहे, त्या ठिकाणी असंख्य लोक राहतात. महानगरपालिकेमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही हा प्रश्न केला आहे, तर तेव्हा आम्हाला उत्तर हे भेटलंय की आमच्याकडे त्या लोकांना द्यायला जागा नाही. अच्छा. हां. आणि काही लोकांची सनदही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आमच्याकडे निधी पण नाही, कोण बोललं तर आमच्याकडे निधी नाही हे काम करण्यासाठी. तर आता आमचे खासदार जे आहेत श्रीकांत शिंदे साहेब आमचे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर काही निधी मिळतो आणि ते देतात शहराचे डेव्हलपमेंट करण्यासाठी. त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे हा प्रयत्न केलेला आहे. मला वाटते त्या संदर्भात आमची मिटिंगही झालेली आहे. महानगरपालिकेमध्ये त्या संदर्भात मिटिंग झाले. स्टेशन कशा प्रकारे डेव्हलपमेंट करायचा त्याचा मला वाटते प्लॅनही तयार आहे. बस आता पुढचं आम्ही वाट बघतोय. पण तुम्ही इतकी कामं केलीत आजपर्यंत, त्याच्यामुळे सत्तेत टिकून राहिलेले आहात. यावेळेस मात्र आरक्षणामुळे तुम्हाला बाजूला राहावं लागलं, याचं वाईट वाटतंय का? नाही, वाईट कसं आहे, कामं तर आम्ही करतोच आणि शेवटी नशीबही लागतं. आमच्या मेसेजचं जास्त नशीब उजवळ आहे. अच्छा. तर मी तेच समजतो आणि तेही काम करतात ना. आज जेवढं मी काम करत, म्हणजे जेवढ्या लोकांची मी संपर्क साधत नव्हतो, त्याच्यापेक्षा जास्त आज ते संपर्क लोकांशी साधतात आहे. अच्छा. मेन करून महिला त्यांची जे तक्रारी असणार ते माझ्याकडे सांगत नव्हते. महिलांकडे मोकळेपणाने सांग. मोकळेपणाने ते माझ्याशी बोलू शकत नव्हते. पण आजकाल महिला जे आजकाल राजकारण जे चालते ना, हे महिलांच्या हातातच टिकून आहे. हे कोणाला आपण डोक्यावर बसवायचं, कोणाला उतरवायचं. योजनाची संधी मिळाली तर पुढच्या 5 वर्षामध्ये महिलांसाठी काय तुमच्या डोक्यात प्लान्स आहेत, काय कृती कार्यक्रम आहे? बघा, असे तर खूपच गोष्टी आहेत, शासनाच्या योजना आहेत महिलांसाठी, त्या त्यांच्यापर्यंत राबवायच्या आहेत मला. तसंच आमच्या अंबिका विभागामध्ये अंगणवाडी नाही आहे, ज्याची मला वारंवार तक्रार येते की बाबा तेथील स्त्रिया जर दुसऱ्या अंगणवाडीत गेल्या तर त्यांना सांगण्यात येतं की ही अंगणवाडी तुमच्यासाठी नाही आहे. त्यावेळी त्यांना जो म्हणजे गरोदर महिलांसाठी आता शासनाकडून पोषक आहार वगैरे मिळतो किंवा डिलेव्हरीसाठी लहान मुलांना कपडे वगैरे असं काहीतरी भरपूर आहेत त्याच्यामध्ये, तर त्यांना त्याचा उपयोग करता येत नाही. तर त्यामुळे त्यांची वारंवार मला तक्रार असते की बाबा आम्हाला या गोष्टी भेटत नाही आहेत, कारण ते लोक सांगतात की तुमची अंगणवाडी नाही आहे. तर त्यासाठी माझे सध्या ते प्रयत्न मी सुरू केलेले आहेत. जागेसाठी त्या गोष्टी अडलेल्या आहेत, पण पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच मी माझं स्वप्न येते की माझ्या विभागात मला आरोग्याचे प्रश्न. सुरेशजी, प्रदीप गोडसे कालपर्यंत तुमचा विरोधक होता, आज मात्र पक्षाने तुमच्या सोबत उभं केलेलं आहे. पुढच्या काळात दोघांचं एकमेकांशी जमेल का? नाही, प्रदीप गोडसे जे आहेत ते चांगलेच कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी फार संघर्ष केलेला आहे. मी त्यांना लहानपणापासून मी ओळखतो त्यांना आणि एक चांगला कार्यकर्ता आहे तो. आता ह्या वेळेस पण ते अगर कार्य करायचे, कारण ते पक्षामध्ये नवनिर्माण सेनेमध्ये पक्षात जाऊन ते कार्य करत होते, म्हणून मी त्यांना कधीच विरोध केला नाही त्यांच्या कामामध्ये. नेहमी त्यांना मी
ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, त्यांच्या पक्षाचं त्यांना बरोबर. वाढवायचं ते काम बरोबर करतात. बरोबर. तर ते करतात. तर काही लोक मला बोलायचे, आमचे सहकारी होते तेही बोलायचे, तो इथे काम करतो, तिथे काम करतोय. तर मी त्यांना एकच उत्तर देत येतो, तुम्हाला कोणी रोखलंय? तुम्ही पण करा ना. बरोबर. आज तो काम करतोय, त्याचं पक्ष वाढायचं काम करतोय, त्याची इच्छा आहे निवडून यायची. त्याचेही पण काही आहेत ना हे की बाबा मलाही नगरसेवक बनायचं, त्या माध्यमातून तो कामं करतोय. आज त्यांनी 15 वर्ष संघर्ष केलाय आणि आम्ही नेहमी त्याच्याविषयी आमचा विषय होत असायचा. अच्छा. तर त्याला निवडून यायला पाहिजे तो. पण काम करणारा व्यक्ती आहे. आता आमचं तर वय झालं, आता आम्ही 60च्या पुढे गेलोय. तर पुढे चालून हे आहे का? हे 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 सारखं. स्टार्टच्या पुढे हे म्हणून सारखं. मी गेलोय. आम्ही गेलो तरी आम्ही एक एक वार्डामध्ये चांगला कार्यकर्ता असावा अच्छा. म्हणून माझं नेहमी त्याच्याबद्दल चांगलेच विचार होते. विरोधक म्हणून मी त्याला समजत नव्हतो. एक चांगला कार्यकर्ता म्हणजे म्हणून भविष्यात तुम्ही एकत्रितपणे प्रभागाचा विकास करा. जरूर करू. कारण आम्हाला अशा लोकांच्या काम करणाऱ्या लोकांची गरज आहे आमच्यासोबत राहणारी. त्यामुळे आम्ही त्याची दखल आमच्या पक्षाने घेतली ना. शिवसेना पक्षाने का घेतली? हो हो. बाकीच्यांना डावळून त्यांना तिकीट दिले. तर काहीतरी त्यांच्यामध्ये पण बघितलं असेल. ज्योत्स्नाजी, आपण नॉर्मली असं बघतो की आरक्षणातनं एखादी महिला निवडून जाते, पण कारभार बघणारा तिचा मुलगा असतो, तिचा नवरा असतो, तिचा भाऊ असतो, तिचा सासरा असतो. तुमच्या बाबतीत पण तेच होत आलंय का? बघा काय झालं, ज्यावेळी निवडणुका झाला त्यावेळी जे सगळ्यांनाच तसं वाटलं होतं की बाबा ही फक्त आरक्षण लागलंय म्हणून एक उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे. बाकी बघणार तर घरातला पुरुषच बघणार आहे सगळ्या गोष्टी, कारण त्यांचा अनुभव पण तसा होता. तुम्हाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे का? हो नक्कीच. आज मी स्वतः त्यांना सांगते की बाबा हा विषय मला बोलला पाहिजे तिथे महासभेमध्ये वगैरे आहे ना, पूर्ण आहे. तर ते त्यावेळी मलाही तसंच वाटलं की कदाचित तेच बघणार आहे सगळं, पण त्यांनी तसं न करता मला सांगितलं होतं की विभागात जा आणि स्वतःची ओळख तयार करण्याची त्यांनी मला संधी दिलेली आहे. अच्छा. त्यावेळी त्यांनी स्वतःची बाबा तुझी ओळख बनव, तू मी नाही ना. म्हणजे मी त्यांना सांगताना सांगायचे की तुम्ही चला बरोबर. त्यावेळी ते बोलायचे की ज्यावेळी लोक जेव्हा तू जाशील आणि मी असेल, ज्यावेळी त्यांना तक्रार करायची असेल तर ते लोक माझ्याकडे करतील, तुझ्याकडे नाही करणार, तुला नाही सांगणार. त्यामुळे तुला स्वतःची ओळख निर्माण करायची, तुला जाऊन त्यांना ते कशा तऱ्हेने निवारण करायचे तक्रारीचे हे तुला कळलं पाहिजे. आणि त्या टायमाला मग माझी सुरुवात झाली होती. मी वार्डामध्ये फिरत होती, प्रभागात फिरत होती, पूर्ण सुभाष टेकडीपासून. म्हणजे मी घरातून निघाली पण मी 4 तास पूर्ण वार्ड फिरत होती. अच्छा. म्हणजे पूर्ण सुभाष टेकडी वगैरे सगळं. आणि तिथे जाऊन मी महिला माझ्याशी त्या पद्धतीने, आणि मी म्हणजे असं कुठे आपलं येणे दाखवलं की मी खूप मोठी आहे किंवा तो विषय मी अजूनपर्यंत नाही केला. त्यामुळे समोरची लेडीज मला न घाबरता, म्हणजे एक असं मैत्रिणीशी कसं बोलतात तक्रारी वगैरे, त्या पद्धतीने ते माझ्याकडे तक्रारी करायला लागल्या. आणि एक सांगू का की कदाचित घरामध्ये 25 वर्षाचा अनुभव असल्या कारणाने अधिकारी लोकांनी पण मला सपोर्ट केला. अच्छा. की मी तक्रार केल्यानंतर त्याचं निवारण लगेच होत होतं. आणि मग ते कॉन्फिडन्स आला माझ्यामध्ये की मी तक्रार केल्यानंतर माझी तक्रार लगेच निवारण होते. आणि समोरच्यांना पण ते हे झालं की हिला तक्रार केली आपण तर त्याचं तक्रारीचं निवारण लगेच होणार आहे. अच्छा. त्यामुळे मध्येच मी कापतोय अम्मा. हा. कारण एक अशी मजेदार अशी गोष्ट आहे, जे आमचे कर्मचारी आहेत, सफाई कामगार, ही एकटी फिरत नव्हती. अच्छा. 4-4 तास त्यांना संगती घेऊन फिरत होते. आणि त्याच्यामध्ये ते बोले ते भाई था तो ठीक था, मॅडम तो पूरा हम लोग को भी कुछ भी चलती हमको भी मी चलना तेवढे तास पड़ता है. त्यांना बरोबर घेऊन असायची, कारण का सामान्यपणे लेडीजच्या तक्रारी असतात, कचरा इथे पडलेला आहे, स्वच्छता महिलांशी निगडीत आहे. हा. मग त्यांना बरोबर घेऊन फिरल्यानंतर तिथल्या तिथे त्या गोष्टी व्हायच्या की का इथे साफ नाही केले, का इथे स्वच्छता नाहीये. आणि मेन म्हणजे फवारणी, मच्छर मच्छरधूर फवारणी जे होत असते ना, ते आपले जे कर्मचारी महानगरपालिकेचे ते फक्त घेऊन फिरतात, असे कर गेले झालं. पण ही इथं एक वैशिष्ट्य मी सांगतो, ही स्वतः त्यांच्याबरोबर फिरते, पूर्ण धूर फवारणी पूर्ण करून घेते, म्हणजे वेळ देते ती. म्हणजे 8 दिवस माझे त्याच्यात जातात हो का? पूर्ण हे करेपर्यंत. मी स्वतः त्यांच्याबरोबर राहते की असंच मारून नाही जायचं. बरोबर. सुरेशजी, आता तुम्ही प्रदीप गोडसे आल्याचा आनंद व्यक्त केला, पण रमेश चव्हाण प्रभागातनं बाहेर गेल्याचं वाईट नाही वाटत का? वाईट म्हणजे फार वाईट वाटते, कारण
एकेकाळी त्यांनी मला फार सपोर्ट केला. आज का मी राजकारणामध्ये जे टिकलोय सुरुवातीला आणि दुसरं टर्म पण माझं तिथे आलं, ते जे सहकार्य मी त्यांना देतो. अच्छा. कारण आम्ही लहानपणापासून मित्र आहे आणि आमची एक जोडी म्हणजे रमेश तुम्ही चॉकलेटची ऍड पाहिली असेल, रमेश सुरेश एखाद्या विरोधकाची बिलान कट करतो असं, म्हणजे आमचं जी शाखा आहे दगडी शाखा, त्या ठिकाणी मध्ये जे मुलं आहेत आमचे कार्यकर्ते आहेत, ते या पद्धतीनेच आम्हाला म्हणजे बोललं जाते सुरेश रमेश ही जोडी आहे. आणि त्यामुळे मला आता ते शेवटी वरचा पक्षाचा निर्णय असतो तो आम्हालाही मानावा लागतो. आणि त्यांच्यासाठी मी असं सांगू शकत नाही, ज्यावेळेस आम्हाला कळलं की हे तिकीट यांचं 17 मध्ये यांना पाठवतात आहे, त्यावेळेस मी आमच्या पक्षामध्ये फार विरोध केला की बाबा त्यांना त्या ठिकाणी नका जाऊ देऊ, कारण फार जुने आहेत ते, त्यांना 30-35 का माझ्या पुस्तक ते सिनियर आहात, माझ्यापेक्षा लहान आहेत पण राजकारणामध्ये माझ्यापेक्षा ते सिनियर आहात. पण शेवटी पक्ष त्यांची गणित वेगळी असतात. त्यांना त्यांचं जे आमचे जे मोठे साहेब आहेत शिंदे साहेब, त्यांचं म्हणणं असं होतं की अगर रमेश चव्हाण बाजूच्या वाड्यात जातो, कारण त्यांचा अगोदरचा प्रभाग पण तो होता आणि त्यामुळे आमचं अजून सीट वाढेल. कारण ते आता रमेश चव्हाण हे फार मोठ्या पदावर गेले आहेत, शहर प्रमुख आहेत आणि त्यांनी आमच्या साहेबांनी सांगितलं की तुमचं लक्ष फार मोठं असलं पाहिजे. पण आता ह्या निवडणुकीमध्ये सुरेश जाधव किंवा ज्योत्स्ना जाधव असेल, यांची लढत प्रामुख्याने कोणासोबत आहे? नाही, लढत आमची BJP आहे आमच्या समोर, आणि आमच्या समोर मला वाटते ज्योत्स्ना समोर बोलायला गेलं तर एकच कॅन्डिडेट आहे BJPचा, महिला कॅन्डिडेट आहेत. बाकीच्या ठिकाणी 5-6 आहेत, काही गुरसे साहेब आहेत आमच्या क्षेत्रात, त्यांच्यासमोर 6 आहेत, सोनकांबळे समोर 8 आहेत. अशा पद्धतीने आहेत. तुमची टक्कर कोणासोबत असणार? आमच्या टक्करी आमची बोलले तर आमच्या मिसेसची जी टक्कर आहे BJPचे जी कॅन्डिडेट आहेत तिच्यासोबतच आहे. ज्योत्स्नाजी, आता तुम्ही मतदारांना कोणत्या मुद्द्याच्या आधारे सामोरे जाणार आहात, कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर मतं मागणार आहात? काय झालेलं आहे माहिती, मागच्या वेळेच्या इलेक्शनमध्ये जे लोकांनी मागच्या वेळी पण 4 सदस्य पद्धतच होती पॅनलची, त्याच्यामध्ये लोकांनी 4 उमेदवारांना मतदान करून त्यांना जिंकून आणलं होतं. पण झालं असं की बाबा प्रत्येक नगरसेवकाने आपापला विभागच बघितला आणि त्याच्यामध्ये काय झालं की जिथे नगरसेवक लोकप्रतिनिधी तिथल्या विभागातला कमी पडला कामासाठी, आणि त्यावेळी नागरिकांनी म्हणजे दुसरीकडे गेल्यानंतर त्यांना ते उत्तर भेटायचं की तो आमच्यामध्ये येत नाही, तो आमच्यामध्ये येत नाही, तो वार्ड आमच्यामध्ये नाही. त्यामुळे लोकांचं संभ्रमित काय बोलतात संभ्रमित झाले. आणि त्याच्यामध्ये मलाही प्रश्न यायचे तसे की बाबा मॅडम, समजा आमचं काही काम असेल तर आम्ही कुणाकडे जायला पाहिजे. तर त्यावेळी माझं हे उत्तर असायचं की तुम्ही 4 नगरसेवक आहेत, तुम्ही कुणाकडेही जाऊ शकता. तर त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही कुणाकडे गेलो तर आम्हाला हे उत्तर भेटतं की हा वार्ड आमचा नाही. तर म्हटलं तसं बोलू नाही शकत ते, कारण की लोकांनी 4घांना पण मतदान करून निवडून आणलेलं आहे, त्यामुळे त्यांना ते करायचंच आहे, तो कुठल्याही वार्डातला असू दे. आणि आता त्या गोष्टीचा आम्हाला खूपच त्रास होणार आहे, कारण आम्हाला त्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे, कारण लोकांच्या मनात ते आहे की ह्या लोकांनी आपल्याकडे लक्ष नाही दिलंय. आणि ह्यावेळी आम्ही ते ठरवूनच घेतलेलं आहे आमच्या 4 सदस्यांनी की ही गोष्ट पुन्हा झाली नाही पाहिजे, पूर्ण 4घांनी पण मिळून, कारण लोक विश्वासाने ती मतदान आपल्याला करणार आहेत, त्या विश्वासाला पात्र ठरून आपल्याला 4घांनी पण प्रत्येक विभागात कार्यरत राहिलं पाहिजे. त्यामुळे हा अजेंडा असेल, आम्हाला लोकांसमोर ती गोष्ट ठेवावी लागणार आहे की ह्यावेळी 4ही नगरसेवक आपल्या कार्यात सक्रिय असतील प्रत्येक ठिकाणी. तसंच दुसरा विषय आहे की आपल्याकडे शहरातला पाण्याचा प्रश्न, जो उल्हासनगर महानगरपालिकेला, उल्हासनगर शहराला स्वतःचा पाण्याचा स्त्रोत नाहीये. आपल्याला MIDC ला पाणी पैसे भरावं लागतात त्यासाठी.
तर आमचा हा अजेंडा राहील की आपल्याला पाण्याचा स्वतःचा स्त्रोत आणायचा आहे उल्हासनगर शहराला. आणि त्यासाठी आम्ही ठराव पास करून महासभेमध्ये तो स्वतःचा स्त्रोत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या कारणाने पाणी आपलं स्वतःचं राहील तर जे आपण MIDCला पैसे भरतो ते आपले शिल्लक राहून आपण ते शहराच्या विकासासाठी लावू शकतो बरोबर. पैसे. तसेच झाले लाईट प्रश्न, कारण की लोकसंख्या वाढलेली आहे पण ट्रान्सफॉर्मर आपले जेवढे आहेत तेवढेच आहेत. त्यामुळे तो एक अजेंडा राहील की शहरामध्ये महानगरपालिकेच्या जागेत आपल्याला जास्तीत जास्त ट्रान्सफॉर्मर लावून वाढती लोकसंख्या बघून ट्रान्सफॉर्मर लावल्याने लाईट प्रश्न आपला कमी होणार आहे. त्यामुळे ह्यासाठी आम्ही कार्यरत राहू. सर दुसरं असं आहे की जे आपल्या महानगरपालिकेचे जे स्त्रोत्र म्हणजे पाण्याचे स्त्रोत्र आपला महानगरपालिकेचं स्वतंत्र असावं, त्यासाठी आमचे शिंदेसाहेब, मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा हा अजेंडा आहे. त्यांनी त्या प्रस्तावाला मान्यताही दिली आहे. खासदार साहेबांनी आणि आमचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेब यांनी या महानगरपालिकेमध्ये तो प्रस्ताव झाला आहे आणि महानगरपालिकेने पण तो प्रस्ताव पुढे पाठवला आहे. फक्त आमचं एवढंच काम राहील, म्हणजे आमच्या जसनोद आणि आमचे जे 4 जे आहेत नगर उमेदवार आहेत ते आमचं त्यांचं एकच म्हणजे असेल की पाण्याच्या स्वतःचं स्त्रोत होण्यासाठी महासभेमध्ये लवकरात लवकर हे पास होऊन याचे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. हा एक आमचा अजेंडा आहे. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी होत असते, पण सातत्यानं 30 वर्ष ती सहन करून देखील आपला जो कामाचा वसा आहे तो पुढे सतत चालू ठेवणं ही तारेवरची कसरत असते. सुरेश जाधव 30 वर्ष झाले ते करतायत. सातत्याने ते लोकांमध्ये जात आहेत, लोकांचा विश्वास संपादन करतायत, निवडणुका जिंकतायत. यावेळेस ज्योत्स्ना जाधव यांच्या माध्यमातून ती निवडणूक लढवत आहेत. यावेळेस देखील त्यांचे मतदार त्यांना किती कौल देत आहेत आणि त्यांचा विश्वास त्यांच्या किती पदरात पडतोय हे आपल्याला निवडणुकीनंतर बघायचं आहे. ज्योत्स्नाजी आणि सुरेशजी, तुमचं खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो की तुमच्या प्रचाराच्या रणधुमाळीतनं वेळ काढलात आणि आज आमच्या माध्यमातून तुम्ही मतदारांशी सामोरे आलेला आहात, तुमची मतं मांडलीत. धन्यवाद.